नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, छत्रपती संभाजीनगर येथून. हे प्रकरण बीड येथील एका गरीब कुटुंबाचे आहे. वृंदावती श्रीमंत प्रभाळे ह्या आपल्या 2 मुलांसह या ठिकाणी राहतात. रजिस्ट्री करून त्यांनी हा प्लॉट विकत घेतला आहे. तो त्यांना आता विकायचा आहे, परंतु वक्फ बोर्डाच्या काही मुजोर कर्मचाऱ्यांमुळे व अधिकाऱ्यांमुळे विक्री करण्यास बंदी आणली आहे. गेल्या 8 महिन्यापासून हे प्रकरण चालू असून या प्रकरणी ते पाठपुरावा करत आहेत, परंतु मुजोर वक्फ बोर्डाचा कोर्ट कर्मचारी, ज्याचे नाव आर्यू शेख आहे, त्यांनी हे प्रकरण दाबून टाकले आहे. त्याला या प्रकरणात पैसे पाहिजे आहेत व पैसे दिल्यानंतर मी आपलं काम करतो, अशी त्याची भाषा आहे. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे देण्यात आले आहे. अल्पसंख्याक आयुक्त हे मुंबई येथे असतात. ते प्रभारी आहेत. ते महिन्यात काही दिवस येतात, त्यामुळे हा प्रकार होत आहे. संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाचा कोर्ट कर्मचारी आर्यू शेख याच्यावर कारवाई व्हावी. उद्धटपणाची भाषा बोलतो व पैशाची मागणी करतो व जातीवाचकही बोलतो, अशा शब्दात त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती सांगितली आहे. सर्व कागदपत्रे, नकाशे हे आमच्या बाजूने आहेत. 2 सर्वेमध्ये 100 फुटाचा रस्ता देखील आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने अशा सर्वसामान्य गरीब लोकांना अडवलं जात आहे. त्यामुळे या महिलेने व त्याच्या मुलाने माध्यमांसमोर आपली हकीकत सांगितली व आम्हाला न्याय द्या. लाचखोर व मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आपण आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशाराही या पीडित कुटुंबाने दिला आहे. तात्काळ या प्रकरणी न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी अल्पसंख्याक आयुक्त यांच्याकडे केली आहे. सर्व रेकॉर्ड व कागदपत्रे व्यवस्थितपणे त्यांच्याकडे दिली आहेत, परंतु जाणीवपूर्वक अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना या वक्फ बोर्डाच्या कोर्ट कर्मचाऱ्याकडून अडवणूक केली जात आहे. अशा अनेक तक्रारी त्याच्या आल्या आहेत, पण सर्वच जण हे माध्यमांपर्यंत येत नाहीत किंवा भीतात. त्यामुळे या प्रकरणी प्रभाळे कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. ऐकूयात त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी शिवमार्तंड श्रीमंतराव प्रभाळे. हे माझी आई वृंदावनी श्रीमंतराव प्रभाळे. आमचं प्लॉटचे आम्हाला विकायचं होतं. काय अडचणीमुळं आम्हाला पैशाची गरज पडत होती, तर त्यासाठी आम्ही प्लॉट विकण्यासाठी काढलं होतं. तर त्यासाठी आम्हाला समोरच्या व्यक्तीला प्लॉट विकला आम्ही. तर त्याच्याकडून अर्धे पैसे घेऊन त्यांना रजिस्ट्री करण्यासाठी रजिस्ट्री ऑफिसला गेले असता आम्हाला तिथं रजिस्ट्री होत नाही असं सांगण्यात आलं. तर का होत नाही ते विचारल्यानंतर त्यांनी वक्फ बोर्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सांगितलं. तर चौकशी करता आम्ही तिथं वक्फ बोर्डला गेलो, तर त्यांनी आम्हाला त्यांचा दुसरा सर्वे नंबर आहे 111 सर्वे नंबर, तर तो सर्वे नंबर आमचा प्लॉट त्या नंबरवर येत आहे असं सांगितलं. तर आम्ही आमच्या कागदपत्रावर बघितलं तर आमचा सर्वे नंबर हा 4 असा आहे व तो 111 सर्वे नंबर व 4 सर्वे नंबर यामध्ये 100 फुटाचा रस्त्याचा गॅप आहे, अंतर आहे. तर त्या अंतरामुळं त्या सर्वे नंबर 111 व 104 मध्ये खूप डिस्टन्स आहे व त्या 111 नंबरचा आणि 104 नंबरचा काहीही संबंध नाही व तो वक्फ बोर्डच्या हद्दीत पण येत नाही. तर आम्ही आमचे कागदपत्र घेऊन औरंगाबाद येथे वक्फ बोर्डला गेले असता तिथल्या साहेबांनी आम्हाला हे कागदपत्र बघून त्यांनी आम्हाला टाळाटाळ केली व 8 महिने होऊन गेले तरीही साहेब काही आम्हाला निकाल देत नाही व टाळाटाळ करतायत व पैशाचीही आम्हाला मागणी केली व काही वाईट शब्दही आम्हाला वापरले व जातीवादाबद्दल थोडंसं बोलले. तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या प्लॉटचं जे काही अडचण आहेत व ते तुम्ही पाहावे. आम्ही ते सर्व कागदपत्र हे
वक्फ बोर्डला दिलेले आहेत, आयुक्त साहेबांकडे दिले आहेत, वक्फ बोर्डला सर्व जणांकडे दिले आहेत. तर त्यांनी मोठ्या साहेबांनी आमची मागणी ही ऐकून आमच्या कागदपत्रांकडे लक्ष देऊन व ते पाहून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. 1.5 वर्ष झालं आम्ही विकलेले ते पैसे आम्हाला पुरे आले बी नाही. रजिस्ट्री करो म्हणले तर करीनात रजिस्ट्री लवकर. पोरं जाते औरंगाबादला, इकडे तिकडे चक्र मारते तर काहीच व्हायना. आणि मी बी आजारी असते तर परेशानी आहेत, लय परेशानी आहेत. आणि आम्ही 2 मुलं आहेत ना, खूप परेशान आहेत. ते असं हे लवकरात लवकर करावं त्याने असं वाटतं. लवकरात लवकर न्याय द्या त्याने आम्हाला, आमची परेशानी दूर होईल.